निमंत्रित केलं त्याबद्दल मी प्रथम आयोजकांचे मनापासून आभार मानते आणि आपल्याला या अत्यंत कमी कालावधीत आपण जी काही उंच भरारी घेतलेली आहे, गरुडझेप घेतलेली आहे, त्यासाठी मी आपल्या मनापासून अभिनंदन करते. आणि खरं तर पत्रकारिता आणि न्यूज चॅनल हे खरं तर आपल्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचं तुम्ही काम करत असतानाच त्यासोबत मला वाटतं समाजात पाणीउलीचं काम जे कोण करत असतात तर ते पत्रकार असतात. म्हणजे जिथं कुठं अन्याय होतोय, जिथं चुकीच्या गोष्टी घडत असतात तिथं त्याला तुम्ही वाचा फोडण्याचं काम तुम्ही करत असता. जे गोरगरीब लोक, जे समाजात अत्यंत दुर्बल लोक, ज्यांच्यापर्यंत कोणी पोचत नाही किंवा त्यांचा आवाज समाज व्यवस्थेपर्यंत पोचत नाही, तिथं त्यांचा आवाज बनण्याचं काम खरं तर पत्रकारितेच्या माध्यमातून होत असतं. त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न हे समाजाच्या समोर येत असतात आणि त्याच्यामुळं त्याला वाचा फोडून आपण काहीतरी एक प्लॅनिंग आणि त्याच्या वर दिशा देण्याचं काम हे पत्रकार करत असतात. त्यामुळे कुठल्याही भागाचा, कुठल्याही समाजाचा विकास होत असताना पत्रकार हा त्या पूर्ण विकासाच्या प्रक्रियेमध्ये खूप मोठा अविभाज्य घटक त्या पूर्ण विकासाच्या प्रक्रियेचा असतो. त्याबद्दल मी सर्वच पत्रकारांचे खरं तर अभिनंदन करते. आणि जिथं कुणी पोचत नाही तिथं तुम्ही पोचलेले असतात. त्यामुळे खरंच आणि आजकाल इतकं वेगवान झालं, इतकी स्पर्धा सगळीकडे झालेली आहे, तर त्या स्पर्धेच्या युगात लवकरात लवकर आपली बातमी कशी पोचेल, लवकरात लवकर आपल्या बातमीत नवीन काहीतरी नाविन्य कसं आपण घेऊ शकतो, हे खरं तर जास्त चॅलेंजिंग आहे. आणि हे सगळं करत असताना सहजासहजी ह्या गोष्टी होत नसतात. तुम्हाला भरपूर वेळ द्यावा लागतो, त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. नवीन काहीतरी सतत तुमच्या डोक्यात ती प्रोसेस चालू असते, त्याच्यामुळं हे यश येत असतं. जेव्हा हे काहीतरी नाविन्यपूर्ण तुम्ही समाजासमोर ठेवतात तेव्हा तुम्हाला एवढे फॉलोअर्स आणि तुमचं एवढं यश मिळत असतं. त्याबद्दल तुम्ही खरं तर पत्रकार म्हणून वार्ताहर, तुमचे कॅमेरामन असतील आणि तुमची सगळी टेक्निकल टीम असेल, तर त्या सगळ्यांच्या एका कलेक्टिव्ह कामगिरीशिवाय हे शक्य नसतं. त्याबद्दल मी तुमच्या सगळ्याच टीमचे मनापासून अभिनंदन करते. आणि खरं तर बातमी म्हणजे ज्यामध्ये काहीतरी बातपण असले पाहिजे, त्याच्यात मीपणा पण नसला पाहिजे, त्याला खरं तर बातमी म्हणतात. आणि ते सगळं वाचा फोडण्याचं काम खरं तर आपण या माध्यमातून करत असता. आणि येत्या काळातही म्हणजे माझ्या वैयक्तिक लेवलवर तुमच्या सर्वांचंच मार्गदर्शक सूचनांचं मी मनापासून स्वागत करते. आणि जिथं कुठंही चांगलं काम होईल त्याचं तुम्ही नक्कीच कौतुक कराल याची खात्रीच आहे. पण जिथं कुठंही काही चुका झाल्या असतील तर त्याच्याबद्दल अंकुश ठेवण्याचं कामही आपण कराल आणि योग्य ते मार्गदर्शन कराल. त्याच्याबद्दल मी शाश्वत आणि आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करते. आज आपल्या वर्धापन दिनानिमित्त मंचावर उपस्थित माझे सगळेच मार्गदर्शक, खरं तर त्यांच्यासमोर मी जास्त काही बोलणं योग्य नाही, त्यामुळे मी फार काही बोलणार नाही, कारण हे सगळेच माझ्या ज्येष्ठ आहेत. आणि आज आपण जो एक स्तुत्य उपक्रम राबवलात की जे दुर्बल घटक आहेत, जे थोडेसे वंचित घटक आहेत, त्यांना आपण काहीतरी फुलाची पाकळी मदत याबद्दल केली, त्याबद्दल ह्या उपक्रमाच्या निमित्तही मी आपल्या मनापासून अभिनंदन करते. आणि 2 पुरस्कार ते आपले खरं तर समाजात चांगले काम जे करत असतात आणि त्यांचा आदर्श आपल्या समाजाने घेण्यासारखा आहे, त्या दोघांचंही मी मनापासून अभिनंदन करते. पुन्हा एकदा आपण मला इथं बोलवलं त्याबद्दल आभार मानते आणि आपल्याला मनापासून शुभेच्छा देते. थांबते. धन्यवाद. धन्यवाद.